आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे। डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल। 36,000 कोटींची तरतूद जी आहे पहिल्या वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे। आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते। त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे। या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, कारण विधानसभेपूर्वी आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये 2100चा उल्लेख होता, त्यामुळे स्पेसिफिक प्रश्न मला आपल्याला आवर्जून त्या निमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे। पुढेही आम्ही त्याच पद्धतीने हा प्रयत्न करत राहणार। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू। आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाहीत, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली। त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीने पुढे सुरू राहावी। त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये। 2100चा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा असतं तो पुढच्या 5 पंचवार्षिक या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो। त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल। पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीने चालू राहील। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळाले। तर पहा, आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची माहिती तर दिलेली आहे। पहा, होळीच्या सणा दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्याची माहिती इथं समोर आलेली आहे। आपण आत्ताच पाहिलेलं आहे। तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत। तर पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये महिलांची गर्दी झालेली आहे। तर पहा, लाडकी बहीण योजना मार्च मंथ इन्स्टॉलमेंट, तर यंदाची होळी ही लाडक्या बहिणींसाठी खास ठरलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं आलेले आहेत। तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला 13 आणि 14 तारखेला म्हणजे काल आणि आज हे 3,000 रुपये जमा झाले का? जर जमा झाले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही धन्यवाद पैसे मिळाले अशी तुम्ही मला इथं कमेंट करायची आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in या लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन आपला फॉर्म चेक करायचा आहे
तर नक्कीच तुम्हाला त्याबद्दलची जर माहिती समजत नसेल तर तुम्ही मला तेही कमेंट करून सांगायचं आहे की सर अजूनही पैसे आलेले नाहीत. जर तुम्ही ह्या योजनेतून अपात्र झाला असाल तर तुम्ही तुमचं नाव मला कमेंटमध्ये टाकायचं आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व जनता सर्व जे लाभार्थी आहेत ते आपल्या सरकारला विचारत होते. तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा प्रश्न इथं आता सुटलेला आहे. कारण लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे 3,000 रुपये 2 महिन्याची जी रक्कम आहे ती इथं जमा झालेली आहे. तर पहा, महिलांकडून सातत्याने विचारलेला जो प्रश्न होता की लाडक्या बहीण योजनेचे जो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार, अजूनही पैसे आलेले नाहीत, असे भरपूर सारे प्रश्न आपल्या सरकारला लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला विचारत होत्या. परंतु काल आणि आज जवळजवळ सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये त्यांना इथं मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांना हा होळीचा सण अतिशय आनंदाचा ठरलेला आहे. तर पहा, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1,500 रुपयाप्रमाणे एकूण 3,000 रुपये एकत्र करून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत. म्हणजेच 2 दिवसामध्ये हे पैसे जमा केले जाणार होते. परंतु ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती काल पैसे आलेले नाहीत त्यांनी इथं घाबरावायचं काहीच कारण नाही. कारण त्यांना आज हे पैसे त्यांच्या खात्यावरती मिळणार आहेत. तर मला ज्यांच्या खात्यावरती काल पैसे आलेले आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगायचे आहे की सर मला काल पैसे मिळाले. आणि ज्यांच्या खात्यावरती आज पैसे मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा मला इथं कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर आज मला हे 3,000 रुपये मिळाले. तर पहा, ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे 3,000 रुपये मिळालेले नाहीत त्यांनी घाबरावायचं काहीच कारण नाही. कारण येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या सुद्धा खात्यावरती ही 3,000 रुपयाची रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे. पहा, अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून आपल्या महाराष्ट्र सरकारने ही लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये आपलं जे सरकार आहे ते 1,500 रुपये हे महिन्याला इथं पाठवत आहे. आपल्या महिलांना आर्थिक मदत व्हावी, आपलं कुटुंब प्रपंच चालवण्यासाठी ही आर्थिक मदत आपलं सरकार एकूणच 1,500 रुपये महिना आपलं सरकार ह्या लाडक्या बहिणींना देत आहे. या योजनेची अंमलबजावणी आपण पाहिलेलं आहे गेल्या जुलै 2024 मध्ये केलेली आहे. तर जुलै 2024 पासून ते आता मार्च महिन्यापर्यंत एकूण 13,500 रुपये एवढी रक्कम ही रक्कम आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे. तर ज्या महिलांच्या खात्यावरती ही 13,500 रुपये रक्कम जमा झालेली आहे त्यांनी मला लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर मला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे हे 13,500 रुपये इथं मिळाले. आज होळीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झालेले आहेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे हे पैसे खात्यावर जमा होताच महिलांनी त्यांना काढण्यासाठी नंदुरबार येथील पोस्ट ऑफिसकडे धाव घेतलेली आहे. पहा, नंदुरबारमधील भरपूर साऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. मला तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील रहिवासी आहात आणि तुम्हाला हे 3,000 रुपये मिळाले का? आणि आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही पैसे पडलेले आहेत. सणासुदीच्या खरेदीसाठी हा आर्थिक आधार आपल्या लाडक्या बहिणींना इथं आपल्या सरकारने दिलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सणाला हे 3,000 रुपये त्यांना एकत्र करून 2 महिन्याचे आपल्या सरकारने इथं वितरित केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे.